लाईव्ह 24 न्यूज. आज आपण अशा व्यक्तीशी संवाद साधणार आहोत ज्यांनी मेंढपाळ कुटुंबात संघर्षाची वाट चालत ग्रामपंचायतीपासून पंचायत समितीपर्यंत दमदार लढत दिली. पैशांचा पाऊस पडला, प्रस्थापितांची ताकद मैदानात उतरली, पण निष्ठा विकली गेली नाही. कासार शिर्शी पंचायत समिती गणात 1404 मतं मिळवत मोठ्या नेत्यांना टक्कर देणारे वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते युवराज बिरू जोगी आज आपल्यासोबत आहेत. सर, राजकारणापूर्वी तुमचा संघर्ष जाणून घेणं महत्त्वाचं आहे. मेंढपाळ कुटुंबात जन्म, बालपण कसं होतं? सर, मी संविधान G24ला प्रथम मी धन्यवाद मानतो. एक सर्वसामान्य कार्यकर्त्यापर्यंत तुम्ही पोचलात, एक व्यथा जाणून घेण्याचं काम तुम्ही केलात. मी खरं तर तुमचं मोहन क्षीरसागर साहेबांचं, मिलिंद सरांचं मी या ठिकाणी कौतुक करतो आणि तुम्हाला अभिनंदन देतो. सर, माझा प्रवास सुरुवात माझ्या कुटुंबामध्ये आम्ही 6 भावंड आणि 6 बहिणी म्हणजे 4 बहिणी असं 10 मुलाचं कुटुंब माझ्या आईवडिलांचं होतं. खूप संघर्षातून आम्ही जीवनाला सुरुवात केलेली आहे. कारण शाळेमध्ये कधी पेन मिळायची नाही, कधी वही मिळायची नाही आणि कधी अंगावर कपडे चांगले मिळायचे नाहीत. 8वीपर्यंत तर आम्ही असं जीवन जगलो की खूप हलकीचं जीवन होतं. घरात जमीन नव्हती, मग आईवडिलांना कष्ट करून आम्हाला एक 4 एकर जमीन घेऊन दिलेली आहे. आणि माझं शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रामलिंग मुदगड 4थीपर्यंत झालं. माझ्या गावची इथं 10वीपर्यंत शाळा आहे, रामलिंग विद्यालय रामलिंग मुदगड. त्या ठिकाणी 10वीपर्यंत माझं शिक्षण झालं. 10वी पास झालो. 10वी पास झाल्यानंतर मी 11वी-12वीला ॲडमिशन कासार शिर्शी करिबेश्वर विद्यालयामध्ये घेतलो. की आम्ही जसं म्हणतो की आमची आई आहे कासार शिर्शी, कारण माझी जन्मभूमी रामलिंग मुदगड आहे, कर्मभूमी रामलिंग मुदगड आहे, पण मी आईसारखं प्रेम त्या कासार शिर्शीवर करतोय. बरं साहेब, मोठं कुटुंब, आर्थिक अडचणी, शिक्षणात कोणत्या अडचणी आल्या? सर, अशी परिस्थिती होती की पुढचं शिक्षण मी 12वीची परीक्षा देऊच शकलो नाही मुळामध्ये. का तर परिस्थितीच नव्हती आमची. तर त्या काळाने तुम्हाला काय शिकवलं? त्या काळाने गरिबीची जाणीव शिकवली, परिस्थिती काय असते शिकवली, आणि त्या काळामध्ये आपण कसं वागलं पाहिजे लोकांशी, कसं म्हणजे आपण बोध घेण्याचा ते प्रसंग होता. बरं साहेब, आपण याही पुढे जाऊन कमांडर जीप चालवण्याचा काळ तुमच्यासाठी लर्निंग पॉईंट ठरला का? येस, कारण सांगतो, मी माझा एक मोठा बंधू आहे धनराज जोगी म्हणून, माझा मोठा बंधू आहे. ते आमच्या आईवडिलाला हट धरला की मी गाडी घेणार आहे आणि मी त्या काळामध्ये 1998-99चा काळ होता. 10वी असंच झालेली होती. कमांडर जीप घेतली गेली. 2.5 लाखामध्ये त्या काळामध्ये कमांडर जीप घेऊन आले आईवडील, आणि ती सुरुवात झाली आणि लोकांचा संपर्क येत गेला. आणि संपर्क येत असताना मी गाडी त्या काळामध्ये शिकलो गेलो. मला लायसन बी नव्हतं. मग रात्रीचे भाडे मारायचो. आणि त्या काळामध्ये आमच्या इथं गायन पार्टी होती. बाबासाहेबांची गीत गायचे, बाबासाहेबांचे विचार बौद्ध समाजामध्ये चळवळीमध्ये ते काम करायचे. मग त्यांचं नाव सोमलिंग कांबळे म्हणून माजी सरपंच आहेत. त्याच्यासोबत राजू कांबळे, शिवलिंग कांबळे, पुन्हा बरेचसे असे मंडळी आहेत. दत्तुमा गायकवाड असतील, बरेचसे असं. मग माझी गाडी भाड्याने न्यायची राहती. मी जायचो, गाडीत झोपायचं नाही, ते गाणे ऐकायचं मी. मग ते बाबासाहेबाचे गाणे ज्यावेळेस म्हणायचे, बाबासाहेबाचे विचार ऐकायचो, ज्यावेळेस त्यांनी अण्णाभाऊ साठे सांगायचे, ज्यावेळेस महात्मा बसवांना सांगायचे, छत्रपती शिवाजी महाराज सांगायचे, शाहू महाराज सांगायचे, अहिल्यादेवी होळकर सांगायचे. मी धनगर कुटुंबाचा, मला अहिल्यादेवी होळकर माहित नव्हत्या मुळामध्ये त्या काळामध्ये. टिपू सुलतान सांगायचे. म्हणजे एक विचाराची लढाई ते लोकांपर्यंत जागृतपणा द्यायचे. त्या काळामध्ये मला आंबेडकर चळवळ कळाली. त्या आंबेडकर चळवळीमधून माझी सुरुवात झाली आणि मी असंच काम म्हणजे चळवळीत कामाला सुरुवात केली. आपला संपर्क वाढला. हां, आणि त्या जीपच्या माध्यमातून पेशंट असतील, त्या पेशंटला मी दवाखान्यात न्यायचो. माझ्या पाहुणेरावळ्यांचे हॉस्पिटल आहेत, शेंडगे कुटुंब असतील, इकडं लातूरला हॉस्पिटल असतील, सोलापूरला असतील. माझा जनसंपर्क वाढला आणि मी पेशंट नेऊन त्या हॉस्पिटलमध्ये उभा करायचं. रात्री 12ला फोन आला, माहिती 1000-2000. राजकीय आणि सामाजिक जाणीव कशी निर्माण झाली? सर, महत्वाचं सांगू का, मुळात आंबेडकर चळवळीमध्ये जे काम करतो ना, तो गुरघरल्याशिवाय राहत नाही मुळामध्ये. महत्वाचं, मी आंबेडकर चळवळीतला कार्यकर्ता आहे आणि शाहू फुले आंबेडकर, अहिल्यादेवी होळकर, हजरत अली, टिपू सुलतान, महात्मा बसवांना हे मला प्रेरणा मिळाली. मी पुस्तकं वाचत गेलो आणि मला चळवळीचे धडे मिळत गेले. संघर्षातून विचारांकडे तुमचा प्रवास कसा झाला, काय सांगता येईल तुम्हाला? सर, सगळ्यात महत्वाचा टर्निंग पॉईंट वंचित बहुजन आघाडी. कारण 2019ला
ज्यावेळेस पंढरपूर या ठिकाणी चंद्रभागेच्या तीरावर बरं. धनगर समाजाचा मेळावा झाला आणि सरदेव बाळासाहेब आंबेडकर त्या ठिकाणी आले हा. आणि एक घोषणा केली की वंचित बहुजन आघाडीची घोषणा झाली. बरं. मग लोक आम्हालाच माहित नव्हतं की सरदेव बाळासाहेब आंबेडकर हे महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आहेत. भारी बहुजन महासंघ त्यांचा होता, त्यांचे आमदार निवडून आलेले होते, पण या भागामध्ये परिचय नव्हता. मग सुरुवात झाली माझी सोलापूरला सरदेव बाळासाहेब आंबेडकरांची भेट झाली. साहेबांनी मला संतोष सूर्यवंशी म्हणून आपले आता सध्या महासचिव आहेत मराठवाड्याचे, त्यांनी मला सरदेव बाळासाहेब आंबेडकरांनी त्यांचा नंबर मला दिला. मग मी त्यांना फोन लावलो आणि ते खरं भारी बहुजन महासंघाचे चांगले कार्यकर्ते आणि अमोल लांडगे असतील, बरेचशी मंडळी ती भारी बहुजन महासंघाची मला भेट झाली. भेट झाल्यानंतर मला कामाला सुरुवात झाली. इथून अर्जुनदादा सलगर लोकसभेला उमेदवारी मिळाली त्यांना. मग माझ्या गावामधून त्या काळामध्ये 450 वोटिंग लोकसभेला आम्ही घेऊन देण्यात सक्सेस झालो आणि सुरुवात तिथून झाली. माझी गाडी होती एक महिंद्रा मॅक्स, त्याच्यावर भोंगे आपण स्वतःच खर्च केलो, त्याचा काय 10-5 हजार रुपये आपण एक देणं आहोत काय तर सरदेव बाळासाहेबांसाठी. कारण आम्ही बाबासाहेबाला तर बघू शकलो नाही, पण सरदेव बाळासाहेब आंबेडकरांसोबत काम करण्याची मला संधी मिळाली, ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. टर्निंग पॉईंट माझा राजकारणातला हे आहे. बरं साहेब, या काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तथागत गौतम बुद्ध, अहिल्यादेवी होळकर जे थोर महापुरुष आहेत, हो. त्यांच्या विचारांनी तुमच्यात असा काय बदल घडवला? सर त्याने बघा कुणासाठी जगले, या जनतेसाठी जगले, या प्रत्येक समाजासाठी जगले. महापुरुष जेवढे होऊन गेल्यात कुठं जातीपातीचं राजकारण त्याने केले नाहीत. पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकरांचा इतिहास असेल, पूर्ण समाजाला घेऊन चालले आणि महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तर एवढा मोठा या देशाला अधिकार दिलेला आहे. मला उभारण्याचा अधिकार त्याने दिलेले आहेत, मला शिक्षणाचा अधिकार त्याने दिलेले आहेत, मला जगण्याचा, फिरण्याचा, कपडे घालण्याचा अधिकार त्याने दिलेले आहेत. म्हणून मी त्या माणसाला विसरू शकत नाही, बाबासाहेबांना विसरू शकत नाही. कारण बाबासाहेबामुळे मला काय मिळाले तर मला सगळ्यात मोठी ताकद मिळाली. आज जी उपसरपंच आहे या गावचा मी, ही बाबासाहेबांची ताकद आहे. असं आपण म्हणतात, हां. परंतु बाकी इतर ओबीसी समाज, इतर जो समाज आहे ते मान्य करत नाही. याचं कारण काय असू नाही, शकतं? कारण कसं आहे सर, बाबासाहेबांना बघा, मी धनगराचा आहे, मी स्पष्ट सांगतोय. बाबासाहेब मला कळाले, माझ्या अर्ध्या अजून समाजाला कळाले नाही. कारण तिथपर्यंत आम्ही पोहोचलोच नाही. मुस्लिम समाजाला बाबासाहेब कधी कळाला? एनआरसी, ज्यावेळेस एनआरसी या देशामध्ये लागू झाली, ज्या नरेंद्र मोदीनं या देशामध्ये एनआरसी आणली, तेव्हा बाबासाहेबांची आठवण इथल्या मुस्लिम समाजाला आली. बरं. आम्हाला कधी आठवण आली की आम्ही जोपर्यंत चळवळीत जवळ जात नाही तोपर्यंत बाबासाहेब आम्हाला कळाले नाहीत. बरं साहेब, 2019 मध्ये हां. आपण वंचित बहुजन आघाडी प्रवेश घेतला, तो निर्णय आपण काय घेतला? सर मला काय म्हणायचं आहे बघा, आतापर्यंत या इथल्या प्रस्थापित लोकांना राजकारण केलेलं आहे. मुळामध्ये मी एक सर्वसामान्य कुटुंबातला माणूस. मला कोण्या पक्षात असं की कोण तिकीट द्यायचं म्हणा किंवा ताकद द्यायचं काम कोण केलं नव्हतं. वंचित बहुजन आघाडी आपल्याला योग्य वाटली, कारण इथं चान्स आहे, सगळ्याला न्याय मिळू शकतो. सरदेव बाळासाहेब आंबेडकरांचे विचार तळागाळातल्या वंचित लोकांसाठी आहेत. वंचिताला, एका गरीब घरच्या पोराला राजकारणात आणायचं आणि त्याला आमदार, खासदार, सभापती, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य बनवायचं काम जरी या महाराष्ट्रामध्ये कोण करत असेल तर ते सरदेव बाळासाहेब आंबेडकर आहेत. बरं साहेब, जिल्हाध्यक्षपद मिळाल्यानंतर तुमची पहिली भावना काय होती? सर माझी पहिली भावना होती की अख्खा जिल्हा बांधून काढला पाहिजे, म्हणजे वंचितमय केला पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं धनगर समाज. अर्थात संघटन उभारणी केली पाहिजे. हो. त्यासाठी आपण काय प्रयत्न केला? सर मी काय काय केला? प्रत्येक तालुक्यात गेलोय. त्यावेळेस कोरोना काळ आला, सगळं स्टॉप होतं. सर माझी परिस्थिती नसताना मी 500 किट इथल्या सर्वसामान्य गोरगरिबाला, ज्यांना खायला मिळत नाही, ज्यांची परिस्थितीच नाही, मुलं तिकडं अडकले, आईवडील इथं. ग्रामीण भागामध्ये कसं आहे, एका सर्वसामान्य कुटुंबातली मुलं पुण्याला, मुंबईला आहेत आणि इथं त्यांचे आईवडीलच राहायचे. इथल्या विधवा आहेत, काहीच आर्थिक परिस्थितीच नाही, त्यांची कामं बंद, धंदे बंद, सगळं बंद. मी 500 किट मी स्वतः वाटले. बरं. बरं साहेब, रामलिंग मुदगड ग्रामपंचायत, जे की तुमचं मूळ गाव आहे, हो. या निवडणुकीत आपण पॅनल उभा केला. हो. निर्णय कसा घेतला? विजय कसा मिळवला? त्यासाठी काय अडचणी आल्या? काय त्रास झाला? यश किती मिळालं? सर माझ्या गावाला 11 ग्रामपंचायत सदस्य आहेत आणि सरपंच आहे. माझ्या गावची लोकसंख्या 10,000 आहे, मतदार आहेत 3750. मग आमची सुरुवात, आम्ही सगळी मुलं एकत्र, म्हणजे
आता इथं बौद्ध समाज असेल, धनगर समाज असेल, इतर समाज असेल, आम्ही सगळे विचार केलो की आपण एकदा लढलं पाहिजे. का तर आपण बाळासाहेबांनी आम्हाला लढायला शिकवलंय. सरदेव बाळासाहेबांनी आम्हाला वंचितनं लढायला शिकवलंय. एकदा हार या जीत बघू आपण. बरं. मग आपण पॅनलला सुरुवात केलो, माणसं हुडकायला सुरुवात केलो, माणसंच मिळणार गेले. खरं तर बौद्ध समाजाचे उपकार म्हणजे इतर समाजाचे सगळ्याचेच म्हणजे गावचेच उपकार म्हणायचं. त्या माणसाने एकही उमेदवार इथल्या भाजपला दिला नाही आणि काँग्रेसला बी दिला नाही. जे फॉर्म भरले ते काढून घेतले आणि माझ्याकडून उभारले बरं. मुळामध्ये. बरं. खरा विजय माझा तिथं झाला बरं. मुळामध्ये. का तर वंचितची ताकद दाखवण्यामध्ये यशस्वी इथले आमचे समाज बांधव आहेत मुळामध्ये. का तर वंचित बहुजन आघाडीला ताकद हे बौद्ध समाजाची आहे मुळामध्ये. त्यांनी मला सक्सेस गावामध्ये करून दाखवले. मग ते 2 फॉर्म गेल्यावर माझ्यात काय झालं की मी धनगर समाजाचा एक, लिंगायत समाजाचा एक माणूस उभा केलो, 2 गुरव समाजाची उभा केलो, 2 बौद्धाची उभा केलो, 1 मराठा समाजाचा उभा केलो आणि 2 कोळी समाजाची उभा केलो. असं हा 10 माणसं उभा केलो. त्याच्यामध्ये 2 गुरव समाजाचे निवडून आले, 2 बौद्धाचे आले, 1 कोळी समाजाचा आला, 1 धनगराचा आला. बरं. आणि अशी फाईट झाली सर की माझे 6 उमेदवार एका झटक्यात निवडून आले, ते बी 200 मतानं. आता या यशाचं रहस्य काय म्हणता येईल? हे अरे बघा, कष्ट, मेहनत, चिकाटी आणि जे काम केलं मी, होय. ते काम, हां. जे लोकांना मदत केलो आव्या रात्री उठून मी, जे दवाखान्याचा प्रश्न असेल, इथल्या राशीनचा प्रश्न असेल, इथल्या कामगार लोकांचा प्रश्न असेल आणि सगळ्यात महत्त्वाचं माझी जी गाडी होती त्याचा फायदा सगळ्यात महत्त्वाचा. का तर रोज माझ्या गाडीतून 100 माणसं जायचे यायचे, त्यांचा रोज संपर्क असायचा मला. हे महत्त्वाचं टर्निंग पॉईंट. कमांडर जीप कमांडर जीप माझे यशस्वी. हो. उपसरपंच म्हणून हां. केलेली महत्वाची कामं सांगतो. ज्या गल्लीमध्ये गेली 70 वर्ष एक खडा पडला नव्हता, मी एका वार्डामध्ये 30 लाखाचं काम केलंय. रस्ते, बरं. तिथं धनगर वस्ती आहे, वडर वस्ती आहे, म्हणजे जे की तिथं आजपर्यंत विकासच झाला नव्हता मुळामध्ये. दुसरा वार्ड आहे 2 नंबर. त्या मुदगडवाडीपासून रस्ताच नव्हता मध्ये जायला. तिथं आपण आमदार साहेबांच्या माध्यमातून आपल्याला निधी मिळालेली आहे. बघा, आपण कसं आहे, राजकारण करत असताना इलेक्शन होऊन गेलं ही बाजू वेगळी. पण आपण इथल्या लोकप्रतिनिधीला मागणं आमचं काम आहे. मी या गावचा उपसरपंच आहे. मला सगळी जनता कोणी पक्षाची असेल, मी त्या जनतेचा एक सेवक म्हणून काम करतोय. तसं आमदार साहेब सेवक म्हणून काम करतात. आमदार साहेबाला म्हणलो, साहेब रस्ताच नाही. आमदार साहेबांना 30 लाखाचा निधी त्या गावाला दिला आणि 2 नंबर वार्डामध्येच 15 लाखाचा एक रस्ता केलोय. म्हणजे जिथं काम झालं नाही मी तिथं केलंय. आणि विशेष सर सांगतो, पाणी सायकलीवर आणायचे लोक आमच्या इथं. मी प्रत्येक असं 5 बोर आम्ही या ग्रामपंचायतच्या माध्यमातून घेतलोय आणि 5 बोर घेतल्यानंतर प्रत्येकाला पाणी लागलं. ही नशीब आहे आमचं मुळात. म्हणजे गावचे कुठं तर पुण्यही माझ्या कामाला आले. आणि 5 बोर मारून आम्ही काय केलं, एका बोरवर 3 टाक्या बसवलोय. एका गल्लीत 3 टाक्या. म्हणजे सायकलीवर जी पाणी नेत होते, आज नळ्या टाकून पाणी घराघरात येतात. म्हणजे असं 5 बोर प्रत्येक गल्लीमध्ये आमचं पाण्याची व्यवस्था प्रथम केलेली आहे. सर साहेब, आपण घरकुलासाठी 1 रुपया देऊ नका. यस. हा संदेश का द्यावा लागला? कारण सांगतो सर, मी लोकांना आवाहन केलं होतं, मला पंचायत समितीला निवडून द्या. इथल्या विहिरीचं बजेट असेल, बघा शासन वरून विहिरी शेतकऱ्यांसाठी देते, बरोबर, इथले घरकुलं देते, पण लोक एक बिल काढायला 5,000 रुपये मागतात. मग ही तर निवडून आलेला प्रतिनिधी काय केला पाहिजे, मागचा प्रतिनिधी घरात झोपला, आम्हाला काही देणं घेणं नाही, मी लढाऊ माणूस आहे, मी कोणाला भेटणारा माणूस नाही. मला सांगा, इथल्या शेतकऱ्याला जरी विहीर येत असेल, आज 5 लाखाची विहीर आहे, तुम्ही जर 30,000 मागत असाल, मग लोकप्रतिनिधी इथून निवडून गेलेला काय करायला पाहिजे, 1 बी रुपया या मतदारसंघातला शेतकऱ्याचा नाही जोड द्यायला पाहिजे. मुळात घरकुलचा विषय, एक बिल तुम्हाला काढायला 15,000चं बिल काढायला तुम्हाला 5,000 लागतात, 70,000चं बिल काढायला 5,000 लागतात, पुढचं 40,000चं बिल काढायला 5,000 लागतात. म्हणजे आता बजेट वाढवलंय. मग ही पैसे कुणाचे चालल्यात, आमच्या जनतेचे, आमच्या इथल्या गोरगरीब लोकांचे चालल्यात. मग ही पैसे वाचवायचं असेल तर माझ्यासारख्या लढाऊ माणसाला तिथं निवडून द्यायला पाहिजे होतं लोकांना. आज मी हेच संघर्ष करणार आहे. 1ही रुपया या 3 गावातून जरी कोणता अधिकारी मागितला, त्या अधिकाऱ्याला झोडपून काढण्याचं काम वंचित बहुजन आघाडी करणार. बरं साहेब, आपण 2026 म्हणजे नुकतीच कासार शिर्शी पंचायत समितीची निवडणुकीमध्ये आपण निवडणुकीला उभे होता. हो. निकाल आपण मोठ्या प्रयत्नाने, मोठ्या कष्टाने निवडणूक लढवली. निकाल लागला तेव्हा मनात काय भावना होत्या? सर, भावना कसं आहे सांगतो, मुळात माझ्याकडे 1 रुपया नव्हता. खरी परिस्थिती सांगाल काय,
माझा विश्वास होता माझ्या कामाच्या जीवावर, माझ्या या गोरगरीब 18 पगडीच्या म्हणजे जे समाज आहे, बरं. एक चांगला मुलगा समोर उभारलेला आहे. हा. पैसा नाही, ठीक आहे. कुणाकडे पैसा आहे? आमचे आई वडील, आमचे भाऊ बहीण कष्ट केल्याशिवाय, रोजगार केल्याशिवाय आमची परिस्थितीच भागत नाही मुळामध्ये. पण लोकांना काय वाटलं, कोणाला 1000 दिला असतील, कोणाला 500 दिले असतील, त्याच्यावरच काय झालंय. पण माझं एवढं वारं होतं साहेब की वंचितची सीट लातूर जिल्ह्यामधली माझी लागण्याची चान्सेस 100% होते. का तर कासार शिक्षेमध्ये म्हणायची पोरग लढणार आहे, त्याला दिलं पाहिजे. पण राहतात पैशाचा पाऊस पडला. एक आमदार, एक माजी आमदार, एवढा पैसा, एकाचा कारखाना, 2 कारखानेवाली माणसं. आणि कसं आहे, येणारा काळ आणि भाषणात बी म्हणलं गेलं ज्याची अवकात नाही काय, ते माणसं इलेक्शनला उभारतात. असं कोण म्हणतो? आपले आमदार साहेब कोणते? अभिमन्यू पवार साहेबांनी म्हणले की ज्याची अवकात नाही, ज्याच्याकडे काही नाही, ते माणसं जरी इलेक्शनला उभारत असतात. म्हणजे त्यांना लोकशाही मान्य नाही. हो, असंच म्हणा. लोकशाहीची थट्टाच केली हा, म्हणजे. असंच म्हणायचं. कारण सांगतो, आमचे मतदान चालतात. एक धनगराचा मुलगा आहे मी. आमचं 30-35 हजार वोटिंग या मतदारसंघामध्ये आहे. बौद्ध समाजाचं 30-40 हजार वोटिंग आहे. इतर समाजात सगळ्या समाजाचं वोटिंग आहे. इथला मुस्लिम असेल आणि कोण असेल, म्हणजे आमची अवकातच नाही म्हणल्यावर, म्हणजे मला सांगा, जे अवकात नाही 1400 मतदान कसं पडले? मग येणारा काळ सांगाल ना, अवकात कुणाची आहे. आमदार साहेबांनी भाषा बोलायला नको होती, कारण इथं सगळ्यात गरीब माणूस मी होतो. का तर मी पत्र्याच्या शेडमध्ये राहतोय. मी माझं स्वतःचं घर बांधलेलं नाही. अर्थात हा. हे निवडणूक हा. संपत्ती विरुद्ध सामान्य माणूस हो, येस, अशी लढाई होती म्हणा. येस, 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 येस. आमदार, माजी आमदार, हो, मोठी राजकीय ताकद येस. तुमच्या विरोधात. हो साहेब, ज्या आमदार साहेबाला 10 वर्ष तुम्हाला बरं, या निवडणुकीत तुम्हाला काही दबाव जाणवला? नाही सर, बघा, मी कुणाला पहिलंच भेट नाहीच. कारण सांगतो, हम्म. मी आंबेडकर चळवळीमध्ये काम करतोय, विशेषाने वंचित बहुजन आघाडीमध्ये करतोय. मला भ्यायचा प्रश्नच येत नाही, कारण माझ्या मागे एवढे दबाव नाही, दबावाचा विषयच नाही. एवढे महापुरुष माझ्या पाठीशी असल्यावर, एवढ्या महापुरुषांची ताकद असल्यावर भ्यायची मला काय गरज आहे? बरं. हा, पैशांचा मोठा वापर ठीक आहे, पैसे वाटले, पण पैशा पुढे याची चर्चा आहे. हा? यावर तुमचं मत काय आहे? सर कसं आहे बघा, आम्ही कुणाचे पैसेच घेत नाहीत, आणि हे पैसे असं व्हायला नको आहे. या निवडणुकीमध्ये पैशांचा मोठ्या प्रमाणात वापर खूप खूप यावर सर, तुमचं मत काय आहे? सांगतो, माझं जनतेला एकच सांगणं आहे की पैसा महत्वाची नाही. आज तुम्हाला 5 वर्षात ही उमेदवार दिसणार सुद्धा नाहीत. त्याने काय म्हणणार, तुला पैसे दिले, निवडून आलोय, विषय संपला. माझं तसं नाही. मी पडलोय, पण लोकांच्या सेवेसाठी मी 24 तास राहणार आहे. मी लोकांना सांगणार, माझं जनतेला सांगणार आहे, मायबाप जनता, आपण कष्ट करणारी माणसं आहोत, रोज रोजगार करणारी माणसं आहोत. एक 500 रुपयाचं रोज आपण कोंबडं आणून खाणारी आठवड्याला घरात, हा? अरे, आपली खाणारी जात आहे, कष्ट करणारी जात आहे. पैशाचा विचार नको करायला पाहिजे होतं मुळामध्ये. कसं आहे, सर्वसामान्याचा जर मुलगा गेला असता, ठोकून मी घरकुल आणला असतो. माझ्या गावाला 200 घरकुल आणला आम्ही, आणि 600 घरकुलाचा सर्वे केलेला आहे. सो करतात. 1 रुपया कुणाचा जरी म्हणलं या गावामध्ये की युवराज जोगीने 1 रुपया घेतलाय घरकुलसाठी म्हणा, राशनसाठी म्हणा, 250 लोकांना आम्ही 30-30, 25-25 हजार रुपये आणून दिले राशनचे, हे शेतकरी कुटुंबाला. बरं. हा, मग ही महत्वाचं आहे. ही लढाई लढा. पैसे आज येतात जातात. 1000 रुपये घेतलं मोठं झालो का आपण? पण साहेब, या निवडणुकीमध्ये आपण 1404 मत. हो. हा पराभव की नैतिक विजय काय म्हणता येईल? पराभव मी म्हणणारच नाही. कारण सांगतो, काहीच नसताना मला 1404 मतं पडल्या. बरं. बघा, जे एक सर्वसामान्य माणूस गाडी चालवणारा, ज्याच्या घरात जमीन नाही, जायदाद नाही. अहो, मी शेंगा ऐकलोय शिरशीमध्ये, कासार शिरशीमध्ये. मी वटाणा पेरलो, 25 गुंठे मला जमीन आली आहे. त्याच्यामध्ये मी वटाणा पेरलोय. वटाण्याची शेंगा मी बाजारात बसून विकलो रोडवर. का तर मला लाजायची की मी एक शेतकरी कुटुंबात जन्मलोय, कष्टकरी कुटुंबात जन्मलोय, आणि माझे काय 2 नंबर धंदे नाहीत. माझं काय बेरबार नाही, माझं काय दारूचा धंदा नाही, माझं कुठं गुत्तेदारी नाही, काही नाही, काही नाही. जे करता सरळ लोकांसाठी करता. लोक मला 4 पैसे ए वा युवराज राहू दे म्हणतात. मला इलेक्शनला आज बोलला सर, माझ्याकडे 1 बी रुपया नव्हता. मला लोकांना 80,000 रुपये दिले. किती? 80. आता कसं आहे, मी नाव सांगणार नाही, कारण सांगतो. अन्नदाते जे असतात, मदत करणारे ते मायबाप माझे आहेत, माझे भाऊ आहेत ते मोठे, बरं. आणि त्यांचे उपकार मी आयुष्यभर विसरणार नाही, आणि जनतेचे तर कधीच विसरणार नाही. कारण सांगतो, 1 रुपया नाही, ते फक्त मायबाप जनतेचे मी पाय धरला. 1404 मतं पडले. पैसे जर राहिले असते साहेब, हम्म. ह्या मतदारसंघामध्ये, या महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी सीट माझी निवडून आली असती. पण साहेब, आपण नेहमी निष्ठा विकली जात नाही असं म्हणतात. हो, निष्ठा लोटावर विकत घेता येत नाही. या विधानामागचं तत्वज्ञान काय आहे? सांगतो सर, बघा, निष्ठा कधीच विकली जात नाही, हेच कारण सांगतो. पैशावर मतदान तुम्ही खरेदी करू शकता, पण निष्ठा घेऊ शकत नाही. कारण सांगतो, निष्ठा कशी असावी.
मला काँग्रेसवाल्यांना डायरेक्ट जाहीर पार्टीबा बिनशर्त दिलेला आहे, माहीत असू द्या. पण मी गॅस सिलेंडरच घेऊन उभारलो, कारण माझी निष्ठा सरदेव बाळासाहेब आंबेडकरावर आहे, इथल्या जनतेवर आहे. मला विश्वास होता की अशाही परिस्थितीत माझी सीट लागणार. पण योगायोग पैशाचा असा, हेलिकॉप्टरनं पैसे जरी वाटत असतील लोक, ड्रोननं. पण हं. तरीही आपल्या पक्षाकडूनच आपल्याला विरोध झाल्याचं हो, 100% आम्ही सोशल मीडियावर पाहिलं, 100%. ऐकलं. याचं कारण काय असू शकेल? कसं आहे सर, बघा, पक्षाचे धोरण, विचार, इतर जरी काँग्रेस आणि तो जो विरोध आम्ही सोशल मीडियावर पाहिला, तो विरोध कोणी केला आणि कशासाठी केला? थोडं स्पष्ट भाषेत सर, सांगता येईल? आता तुम्हाला स्पष्ट सांगतो. वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसची युती महानगरपालिकेमध्ये झाली. त्या महानगरपालिकेमध्ये झाल्यावर लातूर जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीला काँग्रेसनं युती केलेली नाही मुळामध्ये. माझ्या पक्षाचा बी याच्यामध्ये काही दोष नाही मुळात. काँग्रेसलाच गर्व आलता मुळामध्ये. काँग्रेस जरी आमच्यासोबत असला असती खरी, तर आज लातूर जिल्ह्यामध्ये कमीत कमी 40 ते 45 सीटा काँग्रेसच्या आणि वंचित बहुजन आघाडीच्या मिळून आल्या असत्या. मग इथं काय झालं, इथलं काँग्रेसचं तिकीट कॅन्सल झालं मुळामध्ये. मी पहिल्यांदाच म्हणतोय, अभयदादा साळुंके आणि आपले शीर्षल उडगे, मी कौतुक करतो त्यांचं, कारण सांगतो. त्याने काय म्हणले, आम्ही दुसऱ्या पक्षाचा माणूस घेणार. त्यांना मशाल बी होती एक उभारलेली, पण त्यांनी मशालला पाठिंबा दिला नाही. वंचित बहुजन आघाडीला पाठिंबा दिला. मला विरोध झाला, ठीक आहे. माझी सीट यायची आली नाही, ठीक आहे. पण याच्या पुढे माझं एक सांगणं आहे की सर, जिथं जिल्हा परिषद आहे, इथं उमेदवारच नव्हता दुसरा, तर माझ्यासाठी पक्षानं या ठिकाणी युती जरी झाला असती एक सीट पुरती जिल्हा परिषदच्या, तर माझी सीट 100% आला असती. साहेब, निकालानंतरही जनतेसोबत राहण्याची आपण शपथ घेतली, हां. ती कशी पूर्ण करणार? सर, मी 24 तास उपलब्ध राहणारा माणूस आहे. मला दुसरं कामच नाही. मी सेवा म्हणून जगतोय. का तर माझे आईवडील एक्सपायर झाले. माझ्या कुटुंबामध्ये माझा आता सध्या एक मुलगा आणि एक मुलगी आहे. ते बी केडी शेंडी इंग्लिश मिडियममध्ये उमरग्याला शिकतात. बरं. योगायोग माझे संबंध चांगले असल्यामुळे मला कुठलं गाडीचं भाडं ते घेत नाही मुळामध्ये. तर माझ्या कुटुंबाची जबाबदारी बी पण माझ्यावरच आहे. काय, ही कुटुंबाची जबाबदारी पेलत असताना मी प्रत्येक समाजाची जबाबदारी माझं कुटुंब म्हणून मी घेणार आहे. कुटुंब म्हणून मी जबाबदारी घेणार आहे सर. आणि कासार शिर्षी असेल, हातरगा असेल, ह्या लोकांना एवढं प्रेम दिले सर. बघा, माझं गाव एवढं मोठं आहे, माझ्या गावातून मला एक नंबरला ठेवलेला आहे. हातरगा म्हणून गाव आहे सर. एक 700 पावणे 700 म्हणजे पावणे 800 मतदान झालेले आहेत. तिथं मला 223 मतदान दिलेत, 1 रुपया नसते. आणि कासार शिरसर सारख्या ठिकाणी मला 400 मतदान दिले. ठीक आहे, मी कमी पडलोय. कुठं तिथं काय जातीचे समीकरण बिघडले मला माहित नाही. मी जातीपातीचं राजकारण कधी करत नाही. कारण सांगतो, मला ह्या महामानवानं सगळ्याच महापुरुषांना मला जातपात शिकवलेलं नाही. माझे महापुरुष सगळ्यासाठी लढले. बघा, मी हजरत अली टिपू सुलतानचं उदाहरण देतो सर. तो माणूस देशासाठी शहीद झालाय. इंग्रजासोबत लढता लढता शहीद झालाय. मग आपण त्या माणसाला जातीवादीमध्ये पकडायचं का? राजा छत्रपती शिवाजी महाराजांना या अख्ख्या 18 पगड जातीला घेऊन स्वराज्य उभा केलेला आहे. पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकरनं अख्ख्या या भारतामध्ये तीर्थक्षेत्र बांधलेले आहेत. अहो, महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 6,500 जातीला न्याय दिला या देशामध्ये. आज ही आमदार, खासदार, मंत्रीपद कोणामुळे मिळतात? बाबासाहेबांच्या उपकारामुळे मिळतात. नाहीतर तेव्हा हुकुमशाही होती. हुकुमशाहीच्या जागी लोकशाही आणण्याचं काम महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणलं. आणि छत्रपती शाहू महाराजांनी आम्हाला आरक्षण दिल्यामुळे आज आम्ही इथं आहोत. बाबासाहेबांनी केले, पण आरक्षणाचे जनक आपण छत्रपती शाहू महाराजांना मानतो. म्हणून मी जातपात मानत नाही. इथला मुस्लिम असेल, इथला धनगर असेल, इथं बंडगर असेल, लिंगायत असेल, कैकाडी असेल, वडार असेल, सगळ्या कोळी असेल, सगळ्या जाती धर्माला सोबत घेऊन चालण्याची जबाबदारी माझी आहे. 1400 मतदान ही प्रत्येक जाती धर्माचे आहेत. म्हणून माझ्यावर एवढी मोठी जबाबदारी आहे की त्यांच्यावर संकट म्हणजे माझ्यावर संकट, त्यांच्या कुटुंबावर संकट म्हणजे माझ्या कुटुंबावर संकट. म्हणून म्हणतोय, आपण लढणार आणि याच्या पुढे बी 5 वर्ष सेवेत राहणार. येणारा काळ जमलंच. अर्थात पुढील राजकीय वाटचाल सांगतो सरदेव बाळासाहेब आंबेडकरांनी जर मला चान्स दिला, 2029 ची विधानसभा पूर्ण ताकदीनं ज्यांनी माझी अवकात काढल्या त्यांच्या विरोधात लढण्याची ताकद माझ्यात आहे. बरं सर, जातीय राजकारणाला नकार देऊन सर्व समाजाला सोबत घेण्याची भूमिका आपण कशी राबवता?
बघा, हे विचार तर सगळ्याला सांगितलं पाहिजे प्रत्येक समाजामध्ये. कारण आपण जगत असताना, आता एक गाव आहे, मी गावचा उपसरपंच आहे. ठीक आहे, मी धनगर समाजाचा आहे. पण ह्या गावाला 18 पगड जात राहते. इथं लिंगायत असेल, सगळे सगळे समाज. मी सगळ्याला न्याय दिलो तर मी सगळ्याला घेऊन चालू शकतो. मी माझ्या जातीपुरतं मी बघणार नाही. मला जसं हे देश चालतोय संविधानावर, तसं ह्या गावचं किंवा ह्या भागातला विकास करण्याला मी सगळ्या जाती धर्मापर्यंत पोहोचण्याचं, विकास घेऊन पोहोचण्याचं काम करणार आहे. बरं साहेब, आता माझा शेवटचा एक प्रश्न असेल, तुम्हाला मतदान करणाऱ्या हं. आणि तुम्हाला मतदान न करणाऱ्या हं. सर्व जनतेला हं. तुमचा संदेश काय असेल? संदेश एकच राहणार आहे सर. तुम्ही मला ही ताकद दिलात, 1404 मतं दिलात. ठीक आहे, आम्ही कमी पडलो, तुमच्यापर्यंत पोहोचण्यापर्यंत कमी पडला असेल किंवा विचार आमचे तुमच्यापर्यंत आले नाहीत. माझे मायबाप जनतेला सांगन, इथल्या म्हणजे 7,500 म्हणजे 11,000 वोटिंग आहे पंचायत समितीला, जिल्हा परिषदला 24,000 आहे. माझ्या मायबाप जनतेला सांगन, मी तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करेन. माझा नंबर राहील. मी या तिन्ही गावामध्ये मी जिथं लढलोय तिथं बोर्ड लावणार आहे. काय अडचण आली असेल, मी सेवा तुमची करणार. हारलो तरी बी करणार, जिंकलो ते बी करणार. जिंकलो तरी बी बाळासाहेबांचाच राहणार होतो. हारलो तरी बी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांचाच राहणार आहे. म्हणून म्हणतोय की मी जनतेसाठी 24 तास जनता माझी मायबाप आहे. मी त्यांचा सेवक म्हणून राहणार. अर्थात हं. शेवटपर्यंत आपण वंचितमध्येच राहणार 100% आणि वंचितमध्येच शेवटचा श्वास 100% 100%. मित्रांनो, संघर्षातून उभं राहिलेलं नेतृत्व पराभवानंतरही हार मानत नाही. आमच्या संवादातून स्पष्ट होतं, लढाई अजून संपलेली नाही, ही फक्त सुरुवात आहे. आपण पाहत होता संविधान लाईव्ह 24 न्यूज. धन्यवाद. जय भीम.